ला करूया सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आकाश तयार. स्ट्राईकला बॅटर जकी नाचणला आपण पाहतोय. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, चेंडूला उडवला जातोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहत राहिले. प्रयत्न चांगलं पाहायला मिळालं. 2 धाबा इथे नक्कीच पूर्ण होत्यात. तिसरीचा प्रयत्न करत होता नॉन स्ट्राईक एंडला इम्रान, परंतु जकीने मात्र यावेळेस नकार दिला. दोन धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. जकी ऑन दी मार्क. संघाचं श्री गणेशा पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आकाश तयार. ओ हा चेंडू चांगला आहे. बॅट चिकडा यावेळेस पाहायला मिळाले. चेंडू वेगवान गतीने सरकतोय लॉंग स्टॉक बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहतोय या चेंडूवरती देखील 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं बॅकअप यावेळेस एस्टनच्या मागे पाहायला मिळालं. बिहाइंड द विकेट चेंडू वेगाने मागे सरकला होता, परंतु बघा शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक दूरवर गेला. चेंडूपर्यंत पोचला देखील आणि 2 धावा त्याने सेव्ह केल्या. षटक क्रमांक पहिलं अकचचा आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ. बॅकपोर्टला जाऊन यावेळेस दिशा दाखवली. थोडासा क्षेत्ररक्षक चेंडूवरती उशिरा आला. दरम्यान जकीकडे संधी होती 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 5 या अंकावरती आहे. फास्ट खेळायचं आहे. विनंती असेल यानंतर केवनी स्फोट केवनी संघ आपणास फलंदाजी करायची हे विसरू नका. फुलटॉ चेंडू ऑन साइडला, दिशा दाखवली डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चुकी इथे होणार नाहीये. पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला इम्रानाच्या रूपामध्ये. शून्य धावेवरती इम्रान मात्र बाद होतोय. पण वैभवचा आपण प्रशंसा करूया. काय सुंदर क्षेत्ररक्षण वैभवच्या माध्यमातून पाहायला. फुटवर्क त्याचं चांगलं होतं. शेवटपर्यंत त्याने चेंडूवरती नजर ठेवली. चांगला झेल संपन्न केला आणि आकाशच्या खात्यामध्ये 1 विकेट आपण पाहतोय. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता मोतस्सीम येतोय. इम्रानने पुन्हा एकदा नाराज केलं. मागच्या मॅचमध्ये चांगली खेळी त्याची होती. या मॅचमध्ये आपण पाहतोय थोडासा लवकर तो बाद झाला. त्याचा विकेट आपण पाहिलं. क्रमांक 3 वरती आता मोतस्सीम आलेला आहे. आकाश पुन्हा एकदा तयार. आपटून टाकला चेंडू. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दाखवली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फेकी यावेळेस फार वेगाने आली. दरम्यान 1 धाव अगदी जलद गतीने पूर्ण होताना पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 6 या अंकावरती आहे. 1 विकेट मात्र गमावलेला आहे टीम वक्की स्फोट मापोली या संघाने. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंज ऑफ पेस. विकेटची संधी. बडी मछली अब जाल में फसती हुई. जकी नाचनचं विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. थोडासा फसवा चेंडू होता. यावेळेस आकाशने चेंज ऑफ पेस केलं होतं. चेंडूवरती बोटं फिरवली गेली. चेंडूची गती कमी झाली आणि त्या कमी गतीच्या चेंडूमध्ये जकी नाचन थोडा फसला गेला आणि विकेट त्याची आपल्याला पाहायला मिळाली. आकाशला मात्र या षटकामध्ये फार प्रभावित केलं. धावा फक्त खर्च केल्या 6 आणि विकेट मिळवल्या 2. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. आकाशने फार सुंदर गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची हे त्याचं साधं उदाहरण आकाशने दिलं मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ कमी खर्च करा. विनंती असेल टीम केवनी स्फोट केवनी यानंतर आपणास बॅटिंग करायचे हे विसरून चालणार नाही. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. सामना क्रमांक 11 आहे. केवनी स्फोट केवनी विरोधात वक्की स्फोट मापोली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुदस्सीर जातोय.
बॅकफुटला जाऊन यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगवान गतीने सरकतोय थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले परंतु प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा येतोय चौकार. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालं. वासुदेवला आपण गोलंदाजी करताना पाहिलं आणि पहिल्या चेंडूवरती चौकार यावेळेस प्राप्त केलं. फलंदाज मोतसिन याने स्वागत केलं मी तर म्हणेन वासुदेवचं चौकाराने. थोडासा आता फिल्डिंगमध्ये बदल केलं जातोय. दीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आता कव्हरमध्ये आणला जाते. आकाश स्वतः मागे सरकतोय. ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे. पंच देखील दोन्ही समांतर करून आम्हाला सांगत आहेत दॅट इज अ व्हाईट बॉल. यावेळेस गोलंदाज वासुदेवला दंडित करण्यात आलेला आहे आणि एक धाव आता एक्स्ट्रा स्वरूपामध्ये जोडली जाणार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दूरवरचा चेंडू यावेळेस खेचून मारायचा होता. नजर मात्र चेंडूवरती नव्हती. नचागत फटक्यामध्ये होती. यावेळेस चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी यावेळेस या चेंडूवरती पाहायला मिळाली. चांगला टप्पा सध्या वासुदेव हाताळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा लागतोय. चेंडू वेगाने सरकतोय. बिहाइंड दी विकेट यष्ट्यांच्या मागे. दरम्यान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता. दरम्यान मिळेल फक्त एकच धाव. आउटफील्ड फार फास्ट आहे. ज्या वेळेस चेंडू बॅटवरती अदलत आहे त्या वेळेस फार वेगाने चेंडू सीमारेषेत दिशेने जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दूरवरचा चेंडू पुन्हा एकदा फोर्सिंग फटका खेळायचा होता. खेचून मारायचं होतं. बॅटची कडा पुन्हा पाहायला मिळाली. जणू काय आपण मागच्या चेंडूचा ॲक्शन रिप्लाय पाहतोय की काय. आणि एक धाव पुन्हा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकते. 9 या अंकावरती. 2 विकेट नक्कीच गमावलेले आहेत टीम वक्की स्पोर्ट माफोली या संघाने. जबरदस्त फटका स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू वेगाने सरकतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. ज्या दिशेने चेंडू जात आहे त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. फार सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील एकच धाव मिळते. आडव्या बॅटने यावेळेस चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला. चेंडू वेगाने सरकला स्क्वेअर लेगच्या दिशेने. वैभव तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती एकच धाव पूर्ण होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळालं आणि षटक क्रमांक 2 आता संपलं देखील आहे. धावसंख्या 15 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. फास्ट खेळायचं आहे. विनंती असेल दोन्ही टीम्स आपण सहकार्य करायचं आहे. सायंकाळ आता जवळजवळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थोडीशी सावली देखील आली आहे. सूर्य अस्ताला चाललेला आहे. सो प्लीज विनंती करतो आपण घाई करायची आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता गिरीश पाटीलला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजी करण्याकरता. फलंदाज तयार. यावेळेस अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन केला गेला. बाहेर निघणारा चेंडू होता. दिशा दाखवली थर्डमॅनला. फार सुंदर चेंडूला थांबवलं गेलं. 2 धावेचा प्रयत्न. 2 पूर्ण होणार. 3री होणार का. आणि 2च धावेवरती आता थांबावं लागणार. क्षेत्ररक्षण फार सुंदर पाहायला मिळतोय टीम केवनी स्पोर्ट केवनी या संघाचं. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षक पूर्णपणे अगदी सीमारेषेच्या कोपऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गिरीश पाटील पुन्हा एकदा तयार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च झाल्या. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. संपर्क व्यवस्थित नाहीये. चेंडू शॉर्ट लॉंग ऑफला येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज थोडासा माघारी राहतोय. गिरीशने बेस डाऊन केल्या आणि विकेट क्रमांक 3 आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जॉन्टी जातोय मैदानाच्या आतमध्ये. उंच कुरा
जाऊया मॅचच्या दिशेने. आडव्या बॅटने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. आकाश जेलच्या खाली येतोय. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरं विकेट मैदानाच्या आतमध्ये. योगेश जातोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु प्रशंसा करूया गोलंदाज गिरीश पाटील याची. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. योग्य टप्पा त्याच्याकडे आहे, योग्य लाईन त्याच्याकडे आहे. त्याच्या वेळेस पाटीलचं जजमेंट फार सुंदर राहिलं. स्वतः संघनायक आहे, सेनेचा सेनापती आहे आणि त्याला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे युद्ध करायचं असतं. फार सुंदर जजमेंट त्याचं पाहायला मिळालं. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश आला क्रमांक 6 वरती. आता ही जोडी आहे ना हर्ष, ही फार भरोशाची जोडी आहे. एका बाजूला जॉन्टी तर दुसऱ्या बाजूला योगेश तयार. यावेळेस बाहेर निघून फटका खेळला जातो समोरच्या दिशेमध्ये. पुन्हा क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आमच्या कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा हा देखणीय षटकार. जबरदस्त फटका. खरं तर मी म्हणेन हा फटका बनवला गेला होता. चेंडूच्या लाईन पासून फलंदाज दूर झाला आणि त्यानंतर त्यांनी तो फटका खेळला. 6 धावा प्राप्त केल्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे चतुराई. बेस्ट डाऊन झाल्या आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 1 मोर विकेट डाऊन. योगेश बाद होतोय. एक चांगला फटका साकारल्यानंतर आपण पाहिलं थोडीशी लाईन जी होती गोलंदाज गिरीशने बदलली गेली. चेंडूला बाहेरच्या बाजूला वळण दिलं गेलं आणि त्या वळण दिलेल्या चेंडूमध्ये योगेश फसला गेला. यष्ट्यांच्या मागे समाधान होता. फार सुंदर यष्टीरक्षण केलं. धावसंख्या आपण पाहतोय धावफळकावरती 24. साजिद जातोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वरती फलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे. थोडासा घाई करायची आहे, विनंती असेल, कारण यानंतर अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. दोन्ही टीम्स आम्हाला सहकार्य करायचं आहे, विनंती असेल. यानंतर त्वरितच नेक्स्ट बॅट्समन आपण रेडी राहायचं आहे. फलंदाज रेडी ठेवायचा आहे. ओलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू आहे. लाईन चांगली पाहायला मिळाली. रिदम फार सुंदर पाहायला मिळाला. गोलंदाज गिरीश पाटील याचं षटक क्रमांक 3 हे समाप्त. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साजिद गेलाय. घाई करायची आहे, विनंती असेल. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ होतोय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय. 3 षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहिली तर 24 या अंकामध्ये. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ. आडव्या बॅटने यावेळेस फार सुंदर फटका पाहायला मिळाला. जमिनीच्या साह्याने चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने वेगाने सरकला. एक धावी ते पूर्ण होताना पाहायला मिळाली. फेकी देखील चांगली आली आणि जॉन्टीला आता मात्र एका धावेवरती थांबावं लागणार. षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ झालं. प्रवीणला आपण पाहिलं आणि एकच धाव पहिल्या चेंडू त्याने खर्च केली. धावसंख्या 1च्या मदतीने आपण पाहतोय 25 या अंकावरती आहे. सामना क्रमांक 11 मैदानाच्या आतमध्ये. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फुटवर्कचा वापर नाहीये. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं, पण क्रिकेटच्या खेळामध्ये फुटवर्क फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला मोबाईलमध्ये जेवढं नेटवर्क महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे फुटवर्क देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पायांची हालचाल नाहीये. डॉट बॉल येतोय.
खोलवर टप्प्याचा चेंडू दूरवरून फक्त चेंडूला बॅट टाकली गेली. टायमिंगच्या जोरावरती चेंडूला समोर खेळला जातोय. ड्राईव्हचा अंदाज होता आणि एकच धाव या चेंडूवरती मिळणार. धावसंख्या 1च्या मदतीने आपण पाहतोय 26 लॉस ऑफ 4 विकेट्स 5 विकेट्स व किसपट मापोली. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. वेगाने फटका खेळायचा होता. एकच धाव इथे पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न पाहायला मिळतोय. पंचांचा बोर्ड आकाशाकडे जाणार तर जॉन्टीच्या खेळीचा अंत होणार. जॉन्टी आपण पाहतोय मैदानात ना. जॉन्टी देखील आता मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर एक धाव नक्कीच त्याने पूर्ण केली. दुसरीचा धोकादायक प्रयत्न त्याने केला परंतु आपण गोलंदाज प्रवीणची प्रशंसा करूया. काय जबरदस्त फेक येण्यात गेली. समाधान तिथे होता आणि ज्या ज्या वेळेस समाधान यष्ट्यांच्या मागे असतो ना त्यावेळेस बेस नेहमीच उडवल्या जात असतात. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साजिद पाहायला मिळतोय. क्रमांक फैजल आहे. फैसर आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक क्रमांक 8 वरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. षटक क्रमांक 4 अजूनही मार्गस्थ आहे. प्रवीणची आपण प्रशंसा करूया. काय सुंदर गोलंदाजी तो करतोय. आडव्या बॅटने यावेळेस पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पाहणं तितकंच गरजेचं आहे. डॉट बॉल येतोय. एका क्षणी असं वाटलं की चेंडू जाऊन सरळ एस्टॅनवर आदळला की काय परंतु आपण एस्टॅनच्या मागे समाधानची चाळाकी पाहिली. डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला. शेवटचं चेंडू असावं या षटकामधलं. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 27 या अंकावरती आहे. प्रवीण पुन्हा एकदा तयार होणार. खरं तर फार सुंदर षटक प्रवीणचं देखील आपल्याला पाहायला मिळते. आकाशने देखील फार सुंदर गोलंदाजी केली. वासुदेवने देखील चांगलं षटक हाताळलं. षटक क्रमांक 3 आपण ग्रीजचं पाहिलं आणि त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आता प्रवीण देखील चांगली कामगिरी करते. प्रवीण यावर्षी काहीतरी नवीन करणार त्यात काही शंका नाही आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस फक्त मनगटी फटका. स्वतःला वाचवलं गेलं फलंदाजाने. हलक्या हाताने ढकलला चेंडूला. एक या पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. 2 पूर्ण होत्या. तिसरीचा प्रयत्न होणार का. समाधानाचा चेंडू उचलतोय. फेकी करतोय आणि पाहता पाहता 3 पूर्ण झाल्या. 34चा प्रयत्न होतोय आणि या चेंडूवरती 4 धावा पूर्ण झाल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जिथं एकच धाव होती तिथं 4 धावा खर्च झाल्या. कदाचित या 4 धावा मॅचचं टर्निंग पॉईंट होऊ शकतात. पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. धावा लागल्या गेल्या धावफलकावरती 31 समीकरण आपण पाहिलं. 24 धावा आणि 32ची गरज. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये आम्हाला जुळायचं आहे. गावदेवी पूर्णा आणि संघर्ष बंगलापाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे. बत्तीस धावांचं लक्ष्य पार करावं लागेल केवनी स्पोर्ट्स केवनीला. चला आपण आजच्या दिवसाला शेवटचा सामना टॉस करणार आहोत. हेड अँड टेल आहे. टॉस उडवला जाणार आहे बालारामजी पाटील यांच्या हस्ते आणि बंगलापाडा संघ नायक. हेड असा कॉल आहे.
हेडच आलेला आहे आणि नाणेफेकी जिंकलेली आहे. संघर्ष बंगलापाडा फक्त निर्णय. बॅटिंग करू आम्ही. थँक्यू सो मच. आणि सामना 3-3 षटकाचा असणार आहे. ओके, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विनंती असेल, क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. टीम वक्कीस्फोट मापोली आणि फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रत्यक्षात दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेस आपण ऐकूया आणखी एक सुमधुर आवाज जयवंत पाटील सरांना. खूप खूप धन्यवाद योग पायकर. 32 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. खरं तर वक्की स्पोर्ट्स मापोली संघासाठी खूप महत्त्वाचा सामना, कारण त्याने एक सामना गमावलेला आहे. केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने पूल एफ मध्ये एक सामना जिंकलेला आहे. फ्रेंड्स फॉर वडूनवगर या संघाने एक सामना जिंकलेला आहे, एक सामना त्यांनी गमावलेला आहे. चला मॅच स्टार्ट करायचे. अंपायर चला, अजिबात टीम मीटिंग करायची नाही. अजून एक सामना आपण खेळवणार आहोत. या अनुषंगाने मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने, सलामीची जोडी खेळपट्टीवर गिरीश आणि त्याला साथ देण्यासाठी आकाश. बरोबर 8च्या सरासरीने धावा या जोडाव्या लागतील प्रति षटकामागे. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज साजिद. कट करण्याचा प्रयत्न, या स्कॉटमॅन पहिला फलंदाज बाद होते केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा गिरीश. पूर्ण संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. ऑर्गनायझर कमिटीशी आपण संपर्क साधायचा. परेश भगत पुन्हा एकदा साजिद सज्ज होते बॉलिंग मार्कवर. वेल जास्त घेऊ नका प्लीज. अंपायर पंच आपण याची नोंद घ्यायची वेळे संदर्भात. हुक केलेल्या चेंडूला चांगला फटका. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. हुक केला होता चेंडूला. समाधान याने 4 धावसंख्येनिशी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचं देखील खातं खोलतोय. पुन्हा एकदा साजिद तयार होतोय. ओ खूप सुंदर चेंडू होता. यॉर्कर चेंडू डिफेन्स करण्यासाठी भाग पाडलं होतं. तिथे बॅटरला मजबूर केला होता आणि डिफेन्स केला. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलतोय गोलंदाज. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावा धावपलकर काय मॅच 4. एक गडी बाद. पुढचा चेंडू साजिद याचा. पुन्हा एकदा एक चांगला फटका. चांगल्या धावा मिळतील या चेंडूवर. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार.
षटकाराबरोबर धावसंख्या वाढते. धावपलकर 10. समाधान चांगली फलंदाजी करतोय. 1 डाऊनला तो आलेला आहे आणि जबरदस्त सुरुवात त्याच्या माध्यमातून बघायला मिळते, कारण पहिल्याच चेंडूवर विकेट पडल्यानंतर समाधानने आता निश्चितच डावाची सूत्र आपल्या खांद्यांवर घेतलेली आहेत. पुढचा चेंडू साजिद याचा मिस टाइम फटका होता. एसटीच्या मागे हाय जंप मारली होती एसटी रक्षक झकी याने, पण त्याला चेंडू चकून चाललाय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. धावसंख्या वाढते. धावपलकर 14. चांगली फटकेबाजी बघायला मिळते. सेकंड ओव्हरचा खेळ अजून यायचा बाकी आणि पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त प्रहार साजिदवर हल्ला चढवला जातोय. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. चेंडूला सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव धावपलकर आम्ही जोडणार आहोत. सिंगलने धावसंख्या वाढते 15. 32 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. हा विजय मिळवण्यासाठी टीम केवनी स्पोर्ट्स केवनीला साजिद तयार होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील करण्यात आलेला आहे. या स्कॉट बँड बाद होते फलंदाज. हलकासा आवाज आला होता आणि स्कॉट बँड स्वरूपामध्ये समाधान देखील बाद होतोय. धक्का क्रमांक 2 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत. धावपलकर 2 गडी बाद 15. अजून विजयासाठी 17 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 3 षटकांमध्ये. न्यू बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि दुसरं षटक आता पाहूया कोण घेऊन येतोय. 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस दिनांक 12/11/2025. पहिला सामना होईल जय ब्राह्मणदेव भाटाले बी आणि विराज स्पोर्ट्स धामणगाव. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर याची नोंद घ्यायची आहे. बरोबर तुम्हाला इथे सकाळी 8 वाजता रिपोर्ट करायचा आहे, याची नोंद घ्या. 8:15 तुमचा टॉस केला जाईल. जय ब्राह्मणदेव वाटाले बी आणि विराज धामणगाव. स्लॉक स्वीप करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. मोहतसीम दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय मोहतसीम. आता वातावरण थोडस थंड झालेलं आहे. वातावरणामध्ये गारवा. पुन्हा एकदा तयार होतोय मोहतसीम बॉलिंग मार्कवर. लगातारचे 2 चेंडू त्याने डॉट बॉल टाकलेला. चांगली गोलंदाजी करतोय. छोटासा रनवे. जेन्युअन स्पिन बॉलिंग. अगेन स्पिन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आकाशामध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जॉन्टी. नो मिस्टेक. वेल टेकन कॅच. फलंदाज होते बाद. अजून एक गडी बाद होतोय. आकाश बाद होतोय. न्यू बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. काय गोलंदाजी करतोय मोहतसीम आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये साजिदने 15 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने मिळवून दिले. पण चला स्पीडअप करायचं. सेकंड ओव्हरमध्ये मोहतसीम लाजवाब गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकल्यात. कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाही. 1 सफलता त्याने मिळवून दिलेली आहे. चला स्पीडअप करायचं. प्रवीण जास्त वेळ घेऊ नका. केवनी स्पोर्ट्स केवनी आपण देखील वेळेसंदर्भात सहकार्य करा, कारण वेळ आपल्याजवळ खूप कमी आहे. एक सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे. मोहतसीम तयार होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकर आम्ही जोडणार आहोत. धावसंख्या वाढते 16.
निम्मा पल्ला पार केला, अजून 16 धावा पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा मोहतसीम हो बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होते, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे सरकताना अतिशय जलद गतीने नाही थांबणार. धावा मिळतील 4 चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना पाहतोय धावपलकावर 20. अजून विजयासाठी 12 धावा बनवाव्या लागतील इथून केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. पुन्हा एकदा मोहतसीम तयार होतोय, छोटासा रनअप हो बॅकफुट पंच. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जातो, डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या वाढते धावपलकावर 24. मोहतसीम पुन्हा एकदा तयार होते. चला लगेचच नेक्स्ट मॅच देखील आम्ही सुरू करणार आहोत. 3-3 षटकांचा सामना असेल. गावदेवी पूर्णा आणि संघर्ष बंगलापाडा. हुक करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र एसटी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली, त्याचा फायदा उचलला. पंचांनी बाईची खूण केली आणि या अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत 25. आता उर्वरित 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि 7 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. चला गोलंदाज आपण लगेचच बॉलिंग मार्कवर तयार राहायचंय. जॉन्टी जॉन्टी उर्फ मुझम्मिल पटेल बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. 6 धावांची आवश्यकता. शेवटचे 12 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी पूर्ण कराव्या लागतील. हो खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, पण बॉलवर बॅक ड्राईव्ह, चांगले क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू व्ही शेप मध्ये येतोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक दक्ष होता, एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक नाही. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा जॉन्टी तयार होतोय बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल बॅटर अजय. हो अधिक टर्न झाला होता चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. यस फिल्डिंग पोझिशनचा नो बॉल देण्यात आलेला आहे. या सिंगल बरोबर धावसंख्या वाढते धावपलकावर 28. यानंतरचा चेंडू असेल फ्रीड बॉल. 4 धावांची आवश्यकता. जॉन्टी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण करते बॅटर अजय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 30. 2 धावांची फक्त आणि फक्त आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा जॉन्टी. व्हाईट बॉल. स्कोरर लेवल. फक्त 1 धावेची आवश्यकता. यस आता व्हाईट साठी फिल्डिंग साईडचा हा रिव्ह्यू निश्चितच त्यांनी घेतलेला आहे. DRS ची मागणी. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे फिल्डिंग करणारे संघ वॉकी स्पोर्ट्स मापोली या संघाने.
वाईट बॉल आहे. फक्त आणि फक्त एक धाव विजयासाठी आवश्यक आहे. हो, कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा तयार होतोय जॉन्टी बॉलिंग मार्कवर. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष. हो, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला. फलंदाज बाद. परवेजने झेल टिपला आणि अशा प्रकारे अजय स्वरूपामध्ये अजून एक गडी बाद होतोय केवणी या संघाचा. विजयी धाव कोणाच्या बॅट मधून येतोय ती पाहूया. वैभव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. बघा, यानंतरचा जो सामना आहे 3-3 षटकांचा आपण फास्ट केलाय ते. अजिबात वेल दौडायचा नाही. ओ, विनिंग शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वैभवच्या बॅट मधून चौकार आला आणि याचबरोबर सामना जिंकलाय केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाने. अभिनंदन. हार्ड लक वॉकी स्पोर्ट्स मापोली आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू सामनावीर खेळाडू आकाश, ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा देत 2 गडी बाद केले, म्हणून आकाशला आम्ही सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. हार्ड लक जक्की नाचन, हार्ड लक जॉन्टी ऑल टीम आणि पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.